तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपलं जे आधीचं चॅनल आहे DP Star 7878 ते यूट्यूबवरती निमो झालेलं आहे। त्यावरती भरपूर अशा वेळ स्ट्राईक आलेल्या आहेत। आता त्या स्ट्राईक कशा आल्यात, काय आल्यात ते मला पण माहीत नाही, पण जाऊ दे, जे गेलं ते गेलं। आपण आता नवीन सुरुवात करत आहे या चॅनलवरती। या चॅनलवरती जे काही व्हिडिओ असतील ते मी अपलोड करेन। तुमचा जो सपोर्ट भेटला तर यावरती मी जे काही व्हिडिओ आहेत, जसे की आता जुन्या व्हिडिओ आहेत, जर तुम्हाला हवे असतील तर मी यावरती अपलोड करेन। नाहीतर इथून पुढे मी ज्या काही नवीन व्हिडिओ बनवेन यावरती अपलोड करेन। फक्त तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। जर तुम्ही सपोर्ट केला तर यावरती मी सगळ्या व्हिडिओ आहेत ते यावरती अपलोड करत जाईन। मला पण माहीत नाही आता माझं नशीब खराब आहे का मीच खराब आहे। जे काही मी सुरुवात करतो त्याची कुठे ना कुठे काहीतरी शेवट होतो। तरी पण अंगातला किडा आहे तो माझा राहत नाही, मी त्याची सुरुवात परत करतो। आता या चॅनलवरती देखील मी ते व्हिडिओ वगैरे अपलोड करेन। बघू आता इथून पुढे तुमचा सपोर्ट कसा भेटेल त्याप्रमाणे मी व्हिडिओ आहेत ते अपलोड करत जाईन। तर चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घ्या। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओचा प्रिव्ह्यू आहे तो तुम्ही थोड्याच वेळात बघणार आहात। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, जेणेकरून काय मी अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ नवीन इन्व्हिटेशन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येत जाईल। तर मित्रांनो, चला आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल वगैरे यूज केले त्याचं लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल किंवा गुगल ड्राईव्हमध्ये ॲड करून त्यामध्ये तुम्ही ते जे मटेरियल आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता किंवा टेलिग्रामवरती मेसेज करा मला, त्यावरती मी अपलोड केलेलं असेल। जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल कोणत्याही प्रकारचा तुम्हाला टेलिग्राम किंवा इंस्टाग्रामवरती मेसेज करून जे देखील बोललात तर मी तुम्हाला ते मटेरियलचे लिंक वगैरे तुम्हाला देईन। तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघून घेऊया, त्यानंतर व्हिडिओला सुरुवात करून घेऊया। गुजरी जोडी आहे ही जबर लाखात चदर अशा या दोघांना बस काय चाललंय रोमॅन्टिक तर मित्रांनो, व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघितल्यानंतर तुम्हाला समजलं असेल आपण आज कशा पद्धतीचा व्हिडिओ बनवणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात। तर मित्रांनो, आजचे व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला फक्त एका ॲपची गरज लागणार। त्या ॲपचं नाव अलर्ट मशीन। त्याला तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं। इन्स्टॉल केल्यानंतर त्याला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। मग तुम्हाला इथे काय करायचं आहे, जो काही मी तुम्हाला प्रोजेक्ट दिला आहे तो तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। केल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, प्रोजेक्टवाला ऑप्शनवरती टच करायचं आहे। तर इथे अशा पद्धतीने तो प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला वरती बघायला भेटेल, त्यावर तुम्हाला टच करायचं आहे। आता या मोबाईलमध्ये थोडा लॅग होतो आहे, कारण की माझा जो मोबाईल तो थोडा जुना झालेला आहे, त्यामुळे तो यामध्ये लॅग होत दिसेल तुम्हाला, पण मी पूर्ण समजवण्याचा प्रयत्न करेन। आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला हा जो राईट साईडला जो कॅमेराचा ऑप्शन दिसतो त्यावर तुम्हाला टच करून हा व्हिडिओचा जो ऑप्शन आहे तो अनेबल करून घ्यायचा। तर अशा पद्धतीने याला अनेबल करून घ्यायचं आहे, त्यानंतर बॅक घ्यायचं आहे। आता सगळ्यात आधी तुम्हाला इथे काय करायचं आहे, जर हा गणपती बाप्पाचा जो फोटो आहे तो तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्ही चेंज करू शकता। तुम्हाला जो कोणता हवा तो फोटो ॲड करू शकता। ते कशा पद्धतीने मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर सगळ्यात आधी तुम्हाला इथे काय करायचं, सगळ्यात खाली जी लेअर दिसते आपलं जो सॉन्ग आहे, सॉन्ग जर नको असेल तर तुम्ही चेंज करू शकता। हे डिलीट करून तुम्ही ते प्लस आयकॉन टच करायचं आहे, ऑडिओवरती जायचं आहे आणि ते व्ह्यू ऑलमध्ये किंवा इथे तुम्ही खाली बघू शकता तुमच्या मोबाईलमध्ये जे काही ऑडिओ असतील, जी गाणी असतील ते तुम्ही इथून सिलेक्ट करून प्लस आयकॉनवरती टच करून ॲड करू शकता। आता ते मी ॲड करून नाही दाखवत आहे, त्यानंतर बॅक यायचं आहे। तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, ही जी सॉन्गच्या वरती जी लेअर आहे त्या लेअरवरती टच करायचं आहे, कल्याण फिल्ममध्ये जायचं आहे आणि ते स्टारला ऑप्शनवरती टच करायचं आहे। तर इथे ही जी बॅकग्राऊंडची इमेज आहे ती ते ॲड होऊन जाईल। जर तुम्हाला ही इमेज चेंज करायची असेल तर तुम्ही चेंज करू शकता तुम्हाला हवी त्या पद्धतीने। इथे प्लस त्या इमेजवरती टच करायचं आहे, कल्याण फिल्ममध्ये जायचं आहे, इथे स्टारला ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला इथे काय करायचं, हे जे आपल्या फोटोचे जे नाव वगैरे इथे तुम्हाला दिसतं त्यावरती टच करून तुम्ही ते फोटो इथे चेंज करू शकता। आता इथे मी दाखवत नाही चेंज करून, इथे फक्त फोटो सिलेक्ट करून तुम्हाला ॲड करायचं आहे, तो इथे सेट होऊन जाईल। त्यानंतर बॅक यायचं आहे। मग त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, वरती फोटोचं आपला गणपती बाप्पाचा जो फोटो आहे त्याच्यावरती आपल्याला ते क्लिअर दिसते त्यावरती तुम्हाला टच करायचं आहे। कल्याण फिल्ममध्ये जाऊन इथे स्टार ऑप्शन ती टच करून याला अशा पद्धतीने अलेबल करून घ्यायचं आहे। तर इथे अशा पद्धतीने ही इमेज आहे ती सेट होऊन जाईल। तर अशा पद्धतीने प्रत्येक लेअरमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड इमेज तुम्हाला ॲड करून घ्यायचे। इथे आता देखील तुम्हाला ते सेम प्रोसेस करायचं, फोटोवरती टच करून
मोबाईल थोडा लॅग होतो त्यामुळे तुम्हाला समजवण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येत असेल दिसण्यामध्ये वगैरे, पण इथे तुम्हाला कलर आणि फिल्ममध्ये जाऊन स्टार्ट आला ऑप्शन ते टच करून अशा पद्धतीने हे अनेबल करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे यायचं आहे, थोडंसं वरती यायचं आहे. हा जो वरती तुम्हाला PNG लेअर दिसते त्यावरती तुम्हाला टच करून कलर आणि फिल्ममध्ये जाऊन इथे स्टार्ट आला ऑप्शन इथे टच करून यायला अशा पद्धतीने अनेबल करून घ्यायचं. ते अशा पद्धतीने सेट होऊन जाईल. मग आता प्रत्येक व्हिडिओ फोटो लेअरमध्ये तुम्हाला हे बॅकग्राऊंड फोटो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. आता मी पटापट ॲड करून घेतो किंवा थोडेफार ॲड करून दाखवेन, बाकी तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲड करून घ्यायचे. त्यांना कलर आणि फिल्म जाऊन यायला अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं. ते हे अशा पद्धतीने सेट होऊन जाईल बघा. तर अशा पद्धतीने प्रत्येक लेअरमध्ये तुम्हाला सेट करायचं. आता मी सगळीकडे ॲड नाही करत बसत आहे कारण की व्हिडिओ आपला खूप मोठा होत जाईल. त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं, मी जे काही तुम्हाला सुरुवातीला सांगेल तेच तुम्हाला सेम शेवटपर्यंत जे व्हिडिओमध्ये ॲड करायचं सेट करत जायचं. आता मी सुरुवातीला जे काय आहे ते चेंजेस करून दाखवतो. त्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे. आता जर समजा इथे तुम्हाला टेक्स्ट दिलेले आहे त्यामध्ये तुम्हाला चेंजेस करायचे असतील तर तुम्ही चेंजेस करू शकता. जसं की आता इथे तुम्ही टेक्स्टच्या लेअरवरती टच करा आणि ते एडिट टेक्स्टमध्ये जाल तर इथे तुम्ही बघू शकता हे इंग्लिशमध्ये वर्ड्स दिसत आहेत. ते तुम्हाला कशा पद्धतीने सेट करायचं आहे. हे जे मी फॉन्ट आहे ते इथे बघू शकता वरती टच केल्यानंतर श्रीलिपी फॉन्ट आहे. मग तुम्हाला इथे सिम्पली काय करायचं आहे, जर तुम्हाला टेक्स्ट जे आहेत ते कन्वर्ट करता येत नसेल तर मला टेलिग्रामवरती मॅसेज करा. तिथे मी तुम्हाला समजून सांगेन की कशा पद्धतीने तुम्हाला ते टेक्स्ट आहेत त्याचे युनिकोड कसे क्रिएट करायचे ते तुम्हाला त्यामध्ये मी समजून सांगेन जर तुम्हाला माहीत नसेल तर. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे काय करायचं आहे, जे काही तुम्ही म्हणजे नाव वगैरे ॲड करणार असाल ते तुम्हाला फक्त टाईप करून त्याचे युनिकोड क्रिएट करायचे आणि ते फक्त इथे तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे. त्यानंतर हे जे फॉन्ट आहे ते तुम्ही इथे ॲड करू शकता. हे फॉन्ट आहे ते मी तुम्हाला टेलिग्रामवरती किंवा टेलिग्राम आणि गुगल ड्राईव्हमध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने टेक्स्टमध्ये चेंजेस करायचे आहेत. आणि ते तुम्हाला काय करायचं, आता हा जो त्याच्या खाली जो लेअर दिसते, जे आपली टेक्स्टच्या खाली जी लेअर दिसते त्या लेअरवरती टच करून एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, मी त्या टेक्स्टवरती बघू शकता स्मॉलमध्ये जो ओ आहे तो टाईप केलेला आहे. इथे बघू शकता वरती ओ टाईप केलेला आहे. मग तुम्हाला एडिट टेक्स्टमध्ये जाऊन तिथे फक्त ओ टाईप करायचं आहे. तर अशा पद्धतीने ही डिझाईन आहे ती इथे तुम्हाला बघायला भेटेल. तर जर तुम्हाला ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन हवे असतील तर यामध्ये तुम्हाला कोणते एक लेटर टाईप करायचं आहे. तर इथे वेगवेगळे डिझाईन तुम्हाला बघायला भेटतील. यापैकी कोणती डिझाईन जी आवडते ती तुम्ही इथे ॲड करू शकता. जसं की मला आता ओ आवडलेली, ओची जी डिझाईन आहे ती आवडली, त्या पद्धतीने मी ॲड केलेली आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या डिझाईन मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत. त्या पद्धतीने तुम्हाला त्या फक्त ॲड करून घ्यायचे आहेत. आता इथे बघू शकता थोडंसं पुढे आल्यानंतर मोबाईल थोडा लॅग होतो आहे. मग आता इथे बघू शकता हा जो ग्रुप 1 आहे त्या ग्रुप 1वरती टच करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. आता एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर हे तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. मग सगळ्यात खाली जी लेअर आहे त्या लेअरवरती टच करून इथे मी एल टाईप केलेलं आहे. मग तुम्हाला इथे एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि ते एल टाईप करायचं आहे. तर अशा पद्धतीने ह्याची डिझाईन येते इथे ॲड तुम्हाला दिसून येईल. मग इथे वेगवेगळ्या डिझाईन येते तुम्हाला बघायला भेटतील. यापैकी कोणतीही डिझाईन तुम्ही ॲड करू शकता. हे फॉन्ट आहे ते मी तुम्हाला दिलेले आहे ते तुम्ही ॲड करू शकता. आता इथे बघू शकता जर तुम्ही मुलाच्या साईडून असाल तर पहिल्यांदा सुरुवातीला हे जे लेफ्ट साईडला सरनेम आहे पाटील नावाचं, जर तुम्ही मुलाच्या साईडून असाल तर तिथे तुम्हाला मुलाचं सरनेम ॲड करायचं आहे. जर तुम्ही मुलीच्या साईडून असाल तर तुम्हाला मुलीचं सरनेम आहे ते ॲड करायचं. मग बाकी जसं आहे त्या पद्धतीने ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं. ह्याच्यामध्ये कलर वगैरे चेंजेस करायची काही गरज नाही. तुम्ही बॅक आल्यानंतर इथे हा जो ग्रुप आहे बघू शकता, हा जो ग्रुप आहे थोडा लॅग होतो आहे, थोडा म्हणजे भरपूरच होतो आहे. तर ह्या ग्रुपवरती टच करायचं आहे. ग्रुपवरती टच केल्यानंतर कलर आणि फिल्ममध्ये जायचं आणि इथे तुम्ही त्याचा कलर आहे तो इथे चेंजेस करू शकता. यामध्ये कलर कोणता तुम्हाला हवा तो इथे ॲड करू शकता. तर अशा पद्धतीने याचा कलर आहे ते मी हा सेट केलेला आहे. तर अशा पद्धतीने हे प्रत्येक टेक्स्टमध्ये तुम्हाला चेंजेस करून घ्यायचे. ते जे मी डिझाईन वगैरे ॲड केलेले नाही ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे. आता मी ते सगळं ॲड करून नाही दाखवते कारण की मोबाईल खूपच लॅग होतो आहे. इथं आता बॅकग्राऊंड इमेज वगैरे तुम्हाला ॲड करून घ्यायचे. आता याच्यामध्ये तुम्हाला राहिलं फक्त की फोटो कसे चेंज करायचे. मग इथे तुम्हाला सिम्पली काय करायचं, सुरुवातीला यायचं. आता जसं की मी हा गणपती बाप्पाचा जो फोटो चेंज करून दाखवणार त्या पद्धतीने तुम्हाला कॅरेक्टरचे जे फोटो आहेत ते सेट करायचे, चेंज करायचे. प्लस आयकॉन टच करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. जो काही तुम्ही फोटो इथे चेंज करणार असाल त्या फोटोला इथे सेट करून घ्यायचं. तर अशा जसं की आता मी हा गणपती बाप्पाचा फोटो आहे तो इथे सिलेक्ट केलेला आहे. मग त्यानंतर तुम्हाला थोडे पुढे यायचं आहे. जेवढा आपला बीट मार्क आहे तिथपर्यंत यायचं आहे आणि ह्या आयकॉनवरती टच करून ह्याचा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा. की त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं, साईडला यायचं प्लस आयकॉन टच करायचं आहे. इथे मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे आणि ते याला आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. इथे आता फोटो दिसत नसेल तुम्हाला. मग इथे तुम्हाला काय करायचं आहे, पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. जो आपण आता हा गणपती बाप्पाचा फोटो ॲड केला आहे त्या फोटोला आपण इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे प्लस आयकॉन टच करून
इथे आपल्याला हा जो फोटो आहे तो कॉपी लेअर करून घ्यायचा आहे. त्यानंतर याला हाईड करून घेतो, तुम्ही डिलीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, आपण जो आता फोटो ॲड केला आहे गणपती बाप्पाचा, त्या फोटोवरती टच करायचं आहे. प्लस आयकॉनवर टच करून इथे ॲरोला ऑप्शन दिसतो आहे, जसं की आपला पेस्ट लेअरच्या बाजूला ॲरोचा ऑप्शन दिसतोय, त्यावरती टच करून इथे कलरचा जो ऑप्शन आहे तो डिसिलेक्ट करायचा आहे आणि ते पेस्टवरती टच करून अशा पद्धतीने फोटो सेट करायचा. बघू शकता अशा पद्धतीने आपला फोटो आहे तो सेट झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये जसं तुम्हाला चेंजेस हवे तसे तुम्ही करू शकता. मूव अँड ट्रान्समध्ये जायचं आहे, राईट साईडला तिसरा ऑप्शन ते टच करण्याची साईज कमी जास्त करून घ्यायची तुम्हाला हवी त्या पद्धतीने. हे अशा पद्धतीने मी सेट केलेलं आहे आणि तुम्हाला जर इकडे म्हणजे जसं हवं त्या पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे. तर सॉरी याचा आपण हा जो आता फोटो आहे तो जर तुम्हाला लेफ्ट साईडला राईट साईडला जास्त हवा असेल तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, बॅक यायचं आहे, फोटोला सिलेक्ट करून ठेवायचं. फक्त आपल्याला स्क्रीनवरती टच करून याला अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं, जेवढा हवा तेवढा त्या पद्धतीने सेट करायचं. तर अशा पद्धतीने हा फोटो चेंज झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला साईडला प्रेस करून धरायचं आणि ह्याला फोटोला आपल्याला ते आपले जे टेक्स्ट आहेत त्याच्यावरती आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. जो आपला आधीचा फोटो होता त्याच्यावरती ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने याला खाली खेचून घ्यायचं आहे पूर्ण आणि अशा पद्धतीने याच्या खाली सेट करून घ्यायचं आहे. नाही केलं तरी चालेल, फक्त आपलं हे लेअर आहे ते एक लेअरमध्ये दिसून येतील त्यासाठी मी सेट करून ठेवतो. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये फोटो देखील तुम्हाला जे कॅरेक्टरचे जे फोटो आहेत या पद्धतीनेच तुम्हाला सेट करायचे. आता तुम्हाला परत एकदा चेंज करून दाखवतो. इथे प्लस आयकॉन टच करायचं, मीडियामध्ये जायचं आहे आणि आता इथे कुठल्याही एक कॅरेक्टरचा फोटो ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे आपला जो बीट मार्क आहे तिथपर्यंत आपल्याला याला ठेवायचा, बाकीचा एक्स्ट्रा भाग येतो हा अशा पद्धतीने कट करून याला साईडला प्रेस करून धरायचा आहे आणि खाली खेचून घ्यायचा. जो आपला आधीचा जो फोटो आहे त्या फोटोवरती आपल्याला सेट करायचा आहे. ते अशा पद्धतीने याला सेट केलेलं आहे. आता इथे काय करायचं आहे, आपला जो हा फोटो आहे त्या फोटोवरती टच करायचा आहे, प्लस आयकॉन टच करायचं आहे आणि इथे कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर याला हाईड करून घ्यायचं आहे, तुम्ही डिलीट करून घेऊ शकता. परत आपण जो आता फोटो ॲड केला आहे त्या फोटोला सिलेक्ट करून प्लस आयकॉन टच करायचं आहे. इथे पेस्ट लेअरच्या बाजूला ॲरोवाला ऑप्शनवरती टच करून कलरचा ऑप्शन डिसिलेक्ट करायचा आणि इथे पेस्ट लेअर करून घ्यायचं. आपला फोटो आहे तो इथे सेट झालेला आहे. आता फक्त याला थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं तुम्हाला जसं हवं त्या पद्धतीने. थोडी साईज त्याची कमी करून घ्यायची. कमी केल्यानंतर तुम्हाला इथे त्याला थोडं बोटाच्या साहाय्याने अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं जसं हवं त्या पद्धतीने. ते बघू शकता आपला फोटो आहे तो इथे सेट झालेला आहे. अशा पद्धतीने याला सेट करून घ्यायचं आहे. आता इथे आता नवरा मुलीचा जर इथे तुम्ही जर समजा मुलाच्या साईडून असाल तर तुम्हाला सुरुवातीला इथे मुलाचं नाव आणि त्याचा फोटो ॲड करायचा आहे. जर तुम्ही मुलीच्या साईडून असाल तर या पद्धतीने तुम्हाला मुलीचा फोटो आणि मुलीचं नाव वगैरे ते ॲड करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने यामध्ये सगळं काही चेंजेस करून घ्यायचं. आता इथे मी चेंजेस करून नाही दाखवत आहे. जो आपला जो व्हिडिओ आहे बनवून तर रेडी झालेला आहे. त्यामध्ये तुम्हाला सिम्पली काय करायचं, सेव्ह करण्यासाठी प्लस आपला जो कॅमेराचा ऑप्शन आहे आपला ऑनच ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला राईट साईडला वरती कोपऱ्यात बघू शकता सेटिंगच्या बाजूला शेअरवाला ऑप्शन ते टच करायचं आहे आणि ते आपली व्हिडिओची क्वालिटी आहे ती सेट करायची 180p किंवा जेवढी तुमच्या मोबाईलची कॅपॅसिटी असेल त्या पद्धतीने सेट करून इथे एक्सपोर्टवरती टच करायचं आहे आणि आपला जो व्हिडिओ आहे तो अशा पद्धतीने सेव्ह व्हायला सुरुवात होऊन जाईल. तर मित्रांनो आशा करतो की आजचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल.